ज्ञानाच्या मंदिरात घाण, टवाळखोरांचा शाळेत अड्डा, विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या ठिकाणी घाण आणि धूम्रपान. राज्यात गुटखाबंदी लागू असल्याचे शासनाकडून वारंवार सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे अडावत येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेच्या परिसरात दिसून येत आहे. शाळेच्या आजूबाजूला गुटख्याच्या पुड्या, पिचकाऱ्या तसेच बीडी सिगारेटचे थोटके मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दररोज सकाळी लहान विद्यार्थी शिक्षणासाठी या शाळेत येत असतात. पालक आपल्या मुलांचे भविष्य घडावे म्हणून त्यांना शाळेत पाठवत असतात. मात्र ज्या ठिकाणी ज्ञानाचे मंदिर असायला हवे त्या ठिकाणीच गुटखा, तंबाखू आणि धूम्रपानाची घाण दिसत असल्याने हा प्रकार अत्यंत संतापजनक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शाळेला पूर्णपणे कंपाऊंड वॉल नसल्यामुळे काही टवाळखोर शाळेच्या ओसरीवर बसून गुटखा खाणे, बीडी सिगारेट ओढणे आणि त्याच ठिकाणी पिचकाऱ्या मारणे असे प्रकार करत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे शाळेच्या परिसराची स्वच्छता बिघडत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये सर्वात गंभीर बाब म्हणजे राज्यात गुटखाबंदी असताना हा गुटखा येतो तरी कुठून? गावोगावी सहज मिळणाऱ्या गुटख्याच्या मागे कोणाचे संरक्षण आहे का? कायद्याची अंमलबजावणी फक्त कागदावरच राहिली आहे का? असे तीव्र प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत. एकीकडे शासन शाळांना विविध सुविधा देण्याच्या घोषणा करत असताना दुसरीकडे शाळेभोवती मूलभूत सुविधा देखील नसल्याचे वास्तव आहे. शाळेला भक्कम कंपाऊंड वॉल नसल्यामुळे कोणीही सहजपणे परिसरात ये जा करत आहे. त्यामुळे शाळेला तातडीने संरक्षणात्मक कंपाऊंड वॉल उभारण्यात यावी. ज्ञानाचे मंदिर असलेल्या शाळेच्या परिसरात जर अशा प्रकारे अस्वच्छता आणि गुटख्याचा कहर सुरू असेल तर गुटखाबंदीचा काय उपयोग, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.